नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय द्या. नानासाहेब वेंकटराव जाधव, राहणार मुरुड, तालुका जिल्हा धाराशिव. तर आपण उडदाच्या प्लॉटमध्ये तर त्यासाठी एस टीचा वापर केला आहे सरांनी. आणि एस टीचा वापर करत असताना दाणेदार खत आहेत आपले प्रोम, पोटॅश आणि भुईबॉर तिन्हीचं मिक्सिंग करून आपण बेसन करून आपण पेरणी केली आहे. तर टोटल जवळजवळ 90% पुढं आता उगवण झालेली आहे. राहिलेली देखील ती उगवाय चालू आहे. म्हणजे जवळजवळ 95-99% उगवण शेतात झालेली आहे. एस टीचा बीज प्रक्रियेसाठी वापर केला आहे. आणि सर आपला ग्रीन प्लॅन्टची तुम्हाला माहिती कधीपासून आहे? 2007 पासून. 2007 पासून. पुण्यावरून किट आणलं होतं. त्याच्यानंतर मला ते लांब पडत असल्यामुळं मध्ये गॅप पडला. नंतर वाघमोडे सरांची भेट झाली आणि तिथनं चालू केलं. 3 वर्ष झालं जवळजवळ मी वापरतो. तर आपल्याकडे दाणेदार खताची सुविधा झाल्यापासून आपण बाहेरचे खतं घ्यायची बंद केली. पेरणीला बी वापरता येते आणि उसाला पण उसाला पण तुम्ही वापर चालू आहे. बिलकुल तेच वापरतो. टोटल आपली किती जमीन आहे? 10 एकर. 10 एकरसाठी टोटल आपला ग्रीन प्लॅन्टच्या यावर्षी प्रोडक्ट वापरलेत. बाहेरचा कुठलाही खत सरांनी वापरलेला नाही. आणि त्याच्यामुळे सर आपल्या जमिनीमध्ये काय सुधारणा झाली? जमीन भुसभुशीत आहे, सचित्र राहते, जमिनीचा पोत सुधारतो. आता ही सर वाघमोडे सर जमीन बघा पूर्ण सुटसुटी झाली आहे. आता आम्ही चप्पल काढून चाललो होतो, पूर्ण गादीसारखं असं जमीन दबते आहे. म्हणजे केमिकलला खरटे तयार होते, जमीन कडक होती, खडी तयार होती, मातीची खडी तयार होती. त्याच्यामुळं हे वापरणं आवश्यक आहे. आणि केमिकलपासून थोडं लांब जावं ह्या मताचा मी आहे. तर ही वापरून तुम्ही समाधानी. आणि इतर जे शेजारी आहेत केमिकल वापरतात गावामध्ये आहे, तर त्यांच्यापेक्षा आपलं जे उत्पन्न आहे कमी आहे का बरोबर आहे का जास्त वाढलं? म्हणजे उत्पन्नामध्ये देखील हळूहळू वाढ झाली आणि 100% ते ग्रीन प्लॅन्टचे प्रोडक्ट यावर्षी कन्वर्ट झाले, पूर्ण वापर केला आहे.